मान्सूनचा वेग लांबणीवर. 15 जून नंतरच राज्यात पाऊस. हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या उष्णतेमुळे आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून चातकाप्रमाणे मान्सूनच्या पावसाची वाट पाहिली जाते आहे. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झालेला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागामध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जून नंतर राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे आणि त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या या अंदाजानुसारच आपली शेतीची कामे करायला हवीत, कारण 15 जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याचं माहिती CMOने दिलेली आहे. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असंही सांगण्यात आलेलं आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करण्यात आलेलं आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नका. तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टीन शेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, अशा सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आल्या आहेत. बघा, हे यापूर्वीच मी सांगितलेलं आहे, अल निनोचं वर्ष आहे. ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, दक्षिण प्रवण भाग आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडव्हान्स केली पाहिजे, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे, असा प्रयत्न चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.